महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। विलीनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी ही माझ्यावरती होती। जयंत पाटील यांनी एबीपी माझाला ही एक्सक्लुझिव्ह अशी बातचीत केलेली आहे आणि ही माहिती दिलेली आहे की विलीनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी ही माझ्यावरती होती। नुकताच जयंत पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधलेला आहे आणि एक्सक्लुझिव्हली ही माहिती एबीपी माझाकडे त्यांनी सांगितलेली आहे की विलीनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी ही माझ्यावरती होती। राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा आहे, विलीनीकरण करायचं आहे असा प्रयत्न अजित पवार यांचा होता, असं खुद्द शरद पवार यांनी देखील सांगितलं। यामध्ये अगदी चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवारांसोबत होते जयंत पाटील। आपल्यासोबत जयंत पाटील साहेब आहेत। ज्या पद्धतीची वक्तव्य शरद पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामध्ये 12 तारखेला हा निर्णय ठरला होता, त्यामध्ये तुम्ही चर्चेच्या केंद्रस्थानी अजितदादांच्या होता। तुमच्या बैठकाही झाल्या होत्या, हे तुम्ही खाजगीमध्ये मान्य केलं। मी दादांचं निधन ज्या दिवशी अपघाती निधन झालं त्या दिवशी संध्याकाळीच प्रतिक्रिया देताना याविषयी भाष्य केलेलं होतं की अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते। अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती। जवळपास 4 वेळा तर ते जेवणात म्हणजे संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे। त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता। त्यामुळं एकदा नाही जवळपास 8-10 वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडं येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या 2-4 बैठका तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्याबद्दल आदर होता। साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या 2-2.5 वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ करू, ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती। 12 फेब्रुवारीचं तसं काही मुहूर्त ते शेवटी 16 तारखेला रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली। त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाच्या अध्यक्षांची 2 वेळा बैठकीत ते सहभागी होते। त्यापूर्वी 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू। तर म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको, मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे। मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील म्हणून 12 तारीख ही आम्ही निश्चित केली। दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही त्यातही योगायोग असा की आम्ही सगळे इतके होतो की आम्ही सहज गमतीनं म्हटलं दादा विमानानेच उद्या सकाळी पवारसाहेबांना भेटायला बारामतीत जाऊ। आम्ही ज्याला फोन केला त्याने सांगितलं नाही ती धावपट्टी लहान आहे, माझं विमान काय तिकडे उतरणार नाही। मग आम्ही लगेच निर्णय घेतला की गाडीनं जाऊ। पहाटे निघून आम्ही पवारसाहेबांच्या समोर 8 वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि 12 तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली आणि साधारणपणाने 8-9पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि 10-11 तारीख मोकळे झाले की 12ला याचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केलेली। पण अजितांच्या नेमकं मनात काय होतं, म्हणजे सत्तेमध्ये जाऊन एकत्र राहायचं काय? नाही, आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल त्यांचा आग्रह होता। आता त्याचे बरेच तपशील आहेत, त्यामुळे ते आता इतक्या छोट्या काळात मी कधीतरी मोकळ्या वेळी त्याचाही खुलासा मी करेन, पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याची चर्चा आमच्या सगळ्या
बरोबर झाली. सुप्रियाताई त्यात काही वेळा उपस्थित ठेवायचा मी प्रयत्न केलेला होता. त्यामुळं बऱ्यापैकी चर्चा पुढं गेलेली होती. अजितदादांच्या माती सावरण्याचं त्यांनी मला हेही सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.